तर विजयी मेळावा एकत्र होईल। मी राज ठाकरेंशी चर्चा केली असं संजय राऊतांनी म्हटलंय। राज ठाकरेंशी काल बोललोय, ते आज आपलं मत सांगतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं। आम्ही काल चर्चा केली, त्याच्यावर आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील। उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल। जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा, कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती। हा मोर्चा म्हणजे दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेले आहेत, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा। आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा, हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे। दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा, त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे। मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर करू इच्छित नाही। हा मराठी एकजुटीचा विजय आहे। अर्थात शिवसेना आहेच त्याच्यामध्ये, त्या एकजुटीमध्ये मोठा पक्ष म्हणून कोशिश तो बहुत करेंगे, लेकिन ठाकरे ब्रांड कभी ख़त्म नहीं होगा इस महाराष्ट्र में। ये ब्रांड है, ब्रांड था और ब्रांड रहेगा। इसीलिए तो आपको इस मामले में, हिंदी शक्ति के मामले में आपको पीछे हटना पड़ा है। और आगे भी जब हम एक साथ आएंगे तो आपको हर स्टेप पर पीछे हटना पड़ेगा। अब देखिए महाराष्ट्र में क्या